evening, sir. Good evening. Okay. कुठे होतात मग आपण? टेस्ट एनजी. प्रॅक्टिस केला टेस्ट एनजीचे सर्व कॉन्सेप्ट? Yes, sir. ओके. लास्ट वाला पॉइंट कोणता होता टेस्ट एनजी मध्ये आपला? असर्शन का? सॉफ्ट असर्ट सर, सॉफ्ट असर्ट. ओके. fail.xml फाईल झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर पाहू नेक्स्ट कॉन्सेप्ट की तुम्हाला इंट्रो मध्ये क्वेश्चन विचारू शकतात हाऊ टू डिसेबल टेस्ट केस एक्झिक्युशन. ओके, ऑलरेडी आपण बघितलो इनेबल इक्वल टू फॉल्स कीवर्डचा यूज करून टेस्ट केस एक्झिक्युशन डिसेबल करू शकतो. पण ह्याचे दोन वेज आहेत. आन्सर त्याचं आपण कसं देणार? वी कॅन डिसेबल टेस्ट केस एक्झिक्युशन from class using enable equal to false keyword. Also we can disable test case execution from this suite using include and exclude keyword. Okay, मग क्लास यूज करून enable equal to false चा कीवर्ड ने आपण तो डिसेबल करू शकतो. त्या अगोदर परत एकदा रिवाइज करू त्याला, त्याच्यानंतर सेकंड वाला सूट ने कसं करणार ते पाहू आपण. एक्झाम्पल नंबर 9. डिसेबल टेस्ट केस एक्झिक्युशन फ्रॉम क्लास. मग इथे तुमच्याकडे कन्सिडर करा मल्टिपल 4-5 टेस्ट केसेस आहेत आपल्याकडे. सेम एक्झाम्पल आपला प्रिव्हियस वाला. टेस्ट केस 1, टेस्ट केस 2, टेस्ट केस नंबर 3. जर तुम्हाला टेस्ट केस नंबर 3 रन करायचं नसेल तर इथे मेन्शन करा इनेबल्ड इक्वल टू फॉल्स कीवर्ड. तुम्हाला टेस्ट केसचं एक्झिक्युशन सध्यासाठी डिसेबल होऊन जाईल. ओके, मग डिसेबलचे रिझन मल्टिपल असू शकतात. टेस्ट केस इनकम्प्लीट आहे सध्यासाठी, किंवा तो ब्लॉक आहे टेस्ट केस. ओके, प्रीकंडिशन मॅच होत नाही त्याची, असे डिफरंट रिझन असू शकतात. मग तुम्हाला टेस्ट केस सध्यासाठी रन करायचं नसेल, इनेबल इक्वल टू फॉल्स कीवर्ड यूज करा. तुम्हाला टेस्ट केस तुमचा रन होणार नाही. पहा, टेस्ट केस 1 आणि 2 हे दोनच रन होते, 3 वाला येत नाही. जर तुम्हाला सेकंड वाला पण रन करायचं नसेल, इथे पण तुम्ही इनेबल इक्वल टू फॉल्स कीवर्ड मेन्शन करणार. हे ऑलरेडी माहिती आहे आपल्याला. ओके, मग आता पाहू आपण की सूटचा यूज करून पण कसं करणार आपण. असा तुमचा टेस्ट क्लास. ओके, ह्या टेस्ट क्लासला आपण कन्वर्ट करूया सूट मध्ये, टेस्ट सूट मध्ये. टेस्ट एनजी कन्वर्ट टू टेस्ट एनजी. सूट ने मेन्शन करा तुमचं इथे. सूट. ओके, मग सूट मध्ये इथे तुमचा क्लासचा नेम ऍड केलेला आहे. मग जेव्हा तुम्ही ह्या क्लासला रन करणार
ऑल 4 टेस्ट केसेस तुमचे रन होतील त्यातले. सर्वचे सर्व टेस्ट केस तुमचे रन होते. मग तुम्हाला सांगितलेलं की टेस्ट केस नंबर 4 सध्यासाठी रन करायचा नाहीये तुम्हाला. ओके, सो आपल्याला 2 वेगवेगळे क्रिएट करावे लागतील. इथे बघा तुम्ही डिसेबल 2 कीवर्डनी करू शकतो युजिंग एक्सक्लूड कीवर्ड आणि इन्क्लूड कीवर्ड. मग सर्वात अगोदर आपल्याला एक्सक्लूड कीवर्डचा यूज करायचा आहे. डिलीट करायला disable test case execution from suite using exclude keyword. एक्सक्लूड कीवर्डचा यूज करून कशा प्रकारे आपण त्याला डिसेबल करू शकतो पहा. जसं की तुमचा इथे क्लास ओपन झालेला आहे आणि इथे तुमचा क्लास क्लोज होता, मग तिथेच क्लोज न करता क्लासला पण पुढे जाऊन क्लोज करूया. क्लास ओपन, क्लास क्लोज. मग क्लासमध्ये तुमचे मेथड्सला ओपन करा. ओके, मेथड्स ओपन, मेथड्स क्लोज. क्लास ओपन झाला, पुढे जाऊन क्लासला क्लोज करतो, त्यामध्ये मेथड्स ओपन, मेथड्स क्लोज. मग कोणत्या मेथडला तुम्हाला रन करायचं नाहीये तिथे तुम्ही एक्सक्लूड कीवर्ड मेन्शन करून द्या. एक्सक्लूड नेम ऑफ द टेस्ट केस. तुम्हाला टेस्ट केस नंबर 4 रन करायचं नाहीये, टेस्ट केस 4 मेन्शन करा तिथे. मग तो क्लास अशा प्रकारे रन होईल आता की टेस्ट केस नंबर 4 ला सोडून एक्सक्लूड मेन्शन केलं होतं. ओके, exclude test case number 4, all the remaining test case get executed. One, two, तीनच रन होत आहेत. 4th वाला तुम्ही एक्सक्लूड मेन्शन केला त्याच्यामुळे रन होत नाही. तर तुम्हाला परत 3 आणि 4 हे 2 रन करायचे नसतील, परत काय करणार, हा एक्सक्लूड तुम्ही 2 टाइम्स रन करा. Okay, exclude test case number 3 and 4, remaining 2 test cases, test case 1 and test case 2. Only 2 test cases will get executed. Run the test suite, test case 1, 2. बाकीचे 2 रन होत आहेत का तुमचे 3 आणि 4? मग हेच झालं तुमचा एक्सक्लूड कीवर्ड. ओके, समजते सर्वांना कशा प्रकारे एक्सक्लूड यूज करणार? Yes, sir. एवढे सारे लोक कुठे गेले होते? श्रीकांत, श्रीकांत बिरादार, सर आता जॉईन केला तुम्ही? हा सर, ते सरांनी मेसेज टाकलेला ना की आज नाहीये क्लास म्हणून. दोन्ही कुठे सांगितले सरांनी? हो, दोन्ही नाही सांगितले सरांनी. सर मेसेज मध्ये सरांचा इज मिसिंग आहे, त्यामुळे असं फील झालं की आज दोन्ही क्लासेस नाही आहे. टुडे देअर इज नो ऑटोमेशन अँड मॅन्युअल क्लास ऍज पर गिव्हन टाइम असं काहीतरी आहे. तर सरांनी इज मेन्शन नाही केल्यामुळे तो मिस हे झाला, मिसअंडरस्टँड झाली. तरी मी लगे मेसेज केले तिथे. मी जेव्हा ऑनलाईन आलो तेव्हा मी मेसेज केलाय. ओके, आता एक टॉपिक संपला आजचा आपला.
काय करणार आता? सर सेम सरांनी मेसेज केला आम्हाला पण तेच वाटलं सर दोन्ही क्लास नाही आहे. नाही माझा क्लासचा मेसेज बी टाकल्याशिवाय असं नसेल. ओके, इथून पुढे लक्षात ठेवा. थोडे दिवस राहिले आता. ठीक आहे, जास्त काही नाही झालं आपल्या इथे कव्हर. की जो कन्सेप्ट आहे आपला, काय म्हणतो कन्सेप्ट, की टेस्ट केस एक्झिक्युशन डिसेबल कसं करणार आपण. ओके, डिसेबल करण्याचे 2 वेज आहेत. एक तर आपण क्लास लेवलने करू शकतो, ऑलरेडी बघितलो इनेबल इक्वल टू फॉल्स घेऊन आपण त्याला डिसेबल करू शकतो. ओके, फर्स्ट एक्झाम्पल बघितलं आपण इथे 3 टेस्ट केस आहेत आपल्याकडे. फर्स्ट जर टेस्ट केस नंबर 3 जर तुम्हाला रन करायचं नसेल तर काय करणार आपण, त्याच्या अगोदर आपण इनेबल इक्वल टू फॉल्स कीवर्ड कॉल करा, तो टेस्ट केस एक्झिक्युशन डिसेबल होऊन जाईल. हे तर माहितीच आपल्याला. सेम वेनी आपण हे टेस्ट केस एक्झिक्युशन डिसेबल आपण सूट लेवलने पण करू शकतो. कसं करणार, तुम्ही एक क्लास क्रिएट करा, जसं की ते 4 तुम्ही टेस्ट केसेस क्रिएट केलात, त्याच्यानंतर त्याला कन्वर्ट करा सूट मध्ये तुम्ही. ओके, सूट मध्ये कन्वर्ट केल्याच्यानंतर जसं की प्रिव्हियसली आपला ते क्लास क्लोज व्हायचा. ओके, प्रिव्हियसली आपण आपलं जेव्हा सूट मध्ये कन्वर्ट करतो त्याला, तर तुमचा अशा प्रकारे क्लास तिथे तुम्हाला डिस्प्ले होतो. ओके, असं तुमचा क्लास सूट डिस्प्ले होईल. मग याला तुम्हाला आता एखादा टेस्ट केस तुम्हाला रन करायचं नाही, टेस्ट केस नंबर 4 तुम्हाला रन करायचं नाही. मग काय करणार, क्लासला तिथेच क्लोज न करता तुम्ही पुढे जाऊन क्लासला क्लोज करा. ओके, मग आता इथे काय करणार आपण, जे मेथड्स आहेत त्यांना तुम्ही ओपन करा. क्लासमध्ये जे मेथड्स आहेत, मल्टिपल मेथड्स, त्यांना तुम्ही ओपन करा. मग त्या मेथडमध्ये कोणतं टेस्ट केस तुम्हाला रन करायचं नाहीये, टेस्ट केस नंबर 4. ओके, जे मेथड्स ओपन क्लोज आहे त्याच्यामध्ये तुम्ही कीवर्ड कॉल करा. जो टेस्ट केस रन करायचं नाही त्यासाठी तुम्ही एक्सक्लूड कीवर्ड कॉल करा. तिथे टेस्ट केसचं नाव मेन्शन करा, टेस्ट केस नंबर 4. ओके, मग जेव्हा तुम्ही हा सूट रन करणार तर त्या पर्टिक्युलर क्लासमध्ये जाऊन तो टेस्ट केस नंबर 4 ला सोडून बाकीचे सर्व टेस्ट केस तुम्हाला एक्झिक्यूट करून देईल. ओके, एक्सक्लूड टेस्ट केस नंबर 4. मग 1, 2, 3 सर्व रन होतील. टेस्ट केस 1, 2, 3 होतं रन. ओके, सेम वेनी तुम्हाला जर अजून एक टेस्ट केस रन करायचं नसेल, परत एक वेळा एक्सक्लूड टेस्ट केस नेम. थ्री आणि 4 ह्या दोघांना सोडून बाकीचे सर्व टेस्ट केस तुम्हाला तो रन करून देईल. टेस्ट केस 1, टेस्ट केस 2. ओके, क्लिअर. सेम वेनी जे टेस्ट केस डिसेबल आहे, जर तुम्ही सुरुवातीला क्लासने केलात, क्लासमध्ये केलात इनेबल इक्वल टू फॉल्स यूज करून, सेम वेनी सूट लेवलने करण्यासाठी तुमचे 2 अप्रोच आहेत. तुम्ही एकतर एक्सक्लूड कीवर्ड यूज करा किंवा इन्क्लूड. आता एक्सक्लूड बघितलं तर आपण इन्क्लूड कसं यूज करणार ते पहा. जो क्लास आहे आपला त्यामध्ये 4 टेस्ट केस आपण क्रिएट केलो, त्याला परत कन्वर्ट करा सूट मध्ये तुम्ही. disable test case execution from suite using include keyword. ओके, मग इन्क्लूड जर यूज करायचं असेल, परत तोच लॉजिक, क्लासला तिथे क्लोज न करता पुढे जाऊन क्लासला क्लोज करा. मग त्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते टेस्ट केस रन करायचे त्यासाठी कीवर्ड कॉल करा इन्क्लूड. सॉरी, अगोदर मेथड्सला ओपन करावं लागेल आपल्याला. मेथड्स ओपन, मग त्यामध्ये तुमचा कीवर्ड इन्क्लूड.
ओके, इन्क्लूड जेवढे टेस्ट केस रन करायचे सर्वांचे तुम्हाला नाव मेन्शन करायचे ते. टेस्ट केस 1 तुम्हाला रन करायचं आहे, तुम्हाला एकच रन करायचंय, इन्क्लूड टेस्ट केस 1 मेन्शन करा आणि रन करा सुटला. किती टेस्ट केस रन होते? ओनली 1 आउट ऑफ 4. मला परत एकदा टेस्ट केस रन करायचं असेल, परत तो स्टेटमेंट कॉल करायचे. अजून कोणता टेस्ट केस रन करायचं तुम्हाला? टेस्ट केस 1 and 2. इन्क्लूड टेस्ट केस 1 and टेस्ट केस नंबर 2. होतं वर्क? मग हेच झालं तुमचं स्मॉल कन्सेप्ट हाऊ टू डिसेबल टेस्ट केस एक्झिक्युशन. ओके, क्वेश्चन विचारला तुम्हाला हाऊ टू डिसेबल टेस्ट केस एक्झिक्युशन, तर आन्सर तुमचे 2 लाईन मध्ये द्यायचे. फर्स्ट लाईन काय सांगतोय? वी कॅन डिसेबल टेस्ट केस एक्झिक्युशन फ्रॉम क्लास युझिंग इनेबल इक्वल टू फॉल्स कीवर्ड. ऑल्सो वी कॅन डिसेबल टेस्ट केस एक्झिक्युशन फ्रॉम द सूट युझिंग एक्सक्लूड अँड इन्क्लूड कीवर्ड्स. ओके, कोणाला काही डाऊट इथपर्यंत या टॉपिक वरती? एनेबल्ड इक्वल टू फॉल्स जरी असेल तरी त्या केसमध्ये ही इन्क्लूड होते का सर? म्हणजे सपोज नाही, तुम्ही एक तर क्लास लेवलने करा किंवा मग तुम्ही इथे सूट लेवलने करा, दोन्ही एकत्रित कंबाईन करणार नाही आपण. नाही होणार. ओके. हॅलो सर. हॅलो सर. येस. दोन्ही इन्क्लूड दोन्ही एक साथ यूज करू शकतो का आपण? दोन्ही एकसाथ यूज करून काही युजच नसेल त्याचा. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे 10 टेस्ट केस आहेत, 10 टेस्ट केस आहेत, तर तुम्हाला 3 रन करायचे. तर ह्या केसमध्ये कोणत्या वाला अप्रोच बेटर राहील की जर 3 रन करायचे तर 7 टाइम एक्सक्लूड मेन्शन करणार का 3 टाइम्स इन्क्लूड मेन्शन करणार आपण? कोणत्या वाला बेटर राहील? 3 टाइम्स इन्क्लूड. येस. ओके. सेम वेने तुमच्याकडे 10 टेस्ट केस आहेत, तुम्हाला 8 रन करायचे, 2 रन करायचे नाहीयेत, तर 8 टाइम्स इन्क्लूड मेन्शन करणार का 2 टाइम्स एक्सक्लूड? एक्सक्लूड. 2 टाइम्स एक्सक्लूड. आता तुमचा क्वेश्चन काय म्हणतो की दोन्ही एकत्रित युज करू शकतो का? तुम्हाला सांगा एखादा सिनेरिओ की त्या केसमध्ये कसं युज करणार दोघं एकत्रित? असं कोणत्या सिनेरिओ मध्ये आपण दोघं एकत्रित युज करणार नाही. एकतर एक्सक्लूड युज करा किंवा इन्क्लूड युज करा, दोघांना पॅरलली एकत्रित एकाच स्टेप मध्ये सूट मध्ये युज करत नाही आपण. ओके, कारण कॉम्बिनेशनच होत नाही ना. सपोज तुमच्याकडे 10 टेस्ट केस आहेत, 4 रन करायचे, 6 रन करायचे नाहीये, तर कसं मेन्शन करणार एक्सक्लूड इन्क्लूड? मग तुम्ही एक वाला कीवर्ड कॉल करता तर त्याच्या ऑपोजिट मध्ये बाकीचे टेस्ट केस त्याच्या ऑपोजिट मध्ये वर्क होतील ना. तुम्ही एक्सक्लूड ज्याचे नाव मेन्शन केलं ऑटोमॅटिक बाकीचे इन्क्लूड होतील. ओके, तुम्ही इन्क्लूड मेन्शन केलं बाकीचे ऑटोमॅटिक एक्सक्लूड होतील. त्याच्यामुळे दोघं एकत्रित युज करायची तुम्हाला गरज नाही. सर मग ते त्या केसमध्ये तिथे काही ऍक्शन परफॉर्म होणार नाही का एक्सेप्शन थ्रो करेल सर ते जर तसं केलं तर आपण? कोणत्या केसमध्ये? आता सपोज इथे इन्क्लूड टेस्ट केस नंबर 1 केली आपण, राईट, आणि तिकडे सपोज टेस्ट केस 1 ला जर इनेबल इज इक्वल टू फॉल्स केलं आणि इकडे इन्क्लूड केलं, तर मग याचा रिझल्ट आपल्याला काय मिळेल? म्हणजे एक्सेप्शन येईल का ऍक्शन परफॉर्म नाही होणार? चेक करा. टेस्ट केस 1 कुठे आपला टेस्ट केस 1? दोघांपैकी एका ठिकाणी तो म्हणतो की नाही तुम्हाला रन करायचं नाहीये, तो टेस्ट केस तिथे कन्सिडर होणारच नाही. ओके, मग असं आपण दोन्ही ठिकाणी त्यांना डिसेबल करणार नाही, कोणत्या तरी एकच ठिकाणी येऊन तुम्ही करा, एकतर क्लास लेवलने किंवा सूट लेवल. ओके, हॅलो सर. हा बोला अतुल. सर आम्हाला मॉक मध्ये क्वेश्चन विचारला होता की आपल्याकडे 100 ऑफ टेस्ट केसेस आहे, तर त्यातल्या फर्स्ट 20 रन करायच्या, बाकीच्या नाही करायच्या, तर मग प्रत्येक टेस्ट केसच्या पुढे असंच युज करायचं का की त्याच्यासाठी काय वेगळा अप्रोच आहे? नाही, जेव्हा तुमच्याकडे 100 टेस्ट केस आहेत तर 100 टेस्ट केस किती क्लासमध्ये तुम्ही क्रिएट केल्या ह्या सर्व ह्या गोष्टीवरती डिपेंड करेल. कारण तुम्ही वेगवेगळे मॉडेलवरती पण आपण क्रिएट करू शकतो. पुढे जाऊन पुढचा जो कन्सेप्ट आहे त्याला आपण वेगवेगळ्या मॉडेलमध्ये डिवाइड करू शकतो. जो मॉडेलचे टेस्ट केस रन करायचे तिथे फक्त इन्क्लूड करणार. मग तुमच्याकडे 5 मॉडेल आहेत
प्रत्येकाचे 20-20 टेस्ट केस आहेत, 120. ओके, 100 टेस्ट केस आहेत तुमच्याकडे. मग ज्या मॉड्यूल रन करायचे इन्क्लूड मॉड्यूल मेन्शन करा, फक्त तेवढे 20 टेस्ट केसेस रन होतील तुमचे. किंवा मल्टिपल वेज आहे त्याचे त्या क्वेश्चनच्या आन्सरसाठी. होऊ शकतं की तुमच्या प्रत्येक टेस्ट क्लासमध्ये तुमची 100 टेस्ट केस आहेत, प्रत्येक टेस्ट क्लासमध्ये तुम्ही 10 टेस्ट केस मेन्शन केलात. मग तुम्ही असा एक सूट क्रिएट करा ज्यामध्ये फक्त 2च क्लास नेम मेन्शन करणार. ओके, येस, मल्टिपल वेज असतील त्याला आन्सर करण्यासाठी. ओके सर. अजून काही क्वेश्चन कोणाला ह्या टॉपिक वरती? डिसेबल टेस्ट केस एक्झिक्युशन. क्लासला इन्क्लूड एक्सक्लूड नाही करू शकतो सर. क्लासला इन्क्लूड एक्सक्लूड तुमचा जो आपण मेथड्सलाच करणार, क्लासला तुमच्या फाईलमध्ये मग ऍडच करू नका ना, एक्सक्लूड करायचं असेल. ओके, तुम्हाला जर तो रनच करायचं नाही, सिम्पली त्याला ऍडच करू नका क्लासला. ओके, बट आपण मेथडला सर 3 क्लास सर आपण 3 क्लास जर असे डिझाईन केले आणि 2 क्लासला इन्क्लूड केला, आपल्याला ते 2च रन करायचे असतील तर ट्राय करा. तुमचे मग 2-3 क्लासेस ऍड करा अगोदर. नाही, इथे आपण नाही करू शकत क्लास नेम, कारण तो जो कीवर्ड आहे ना एक्सक्लूड, एकतर मेथड्स मध्ये रन होतो किंवा तुम्ही पुढे जाऊन ग्रुप्स करणार तिथे त्या दोघां ठिकाणीच आपण त्याला कॉल करू शकतो. इथे तुम्ही क्लासला इन्क्लूड एक्सक्लूड नाही करू शकत. ओके, सिम्पली क्वेश्चन काय म्हणतो की तुम्हाला जर ऍडच करायचं नसेल, रनच करायचं असेल तर सूट मधून रिमूव्ह करा त्याला. ठीक आहे, अजून काय क्वेश्चन कोणाला? सर एक सर इन्व्होकेशन काउंट जो आहे तो 0 जर सेट केला तरी सुद्धा ते टेस्ट केसेस फेल होते ना सर, मग त्या पर्टिक्युलर किंवा स्किप होते ना ते. अच्छा, इन्व्होकेशन काउंट इथे कुठे आला? नाही इथं नाही सर, तुम्ही जे तो टॉपिक घेतला ना की म्हणजे वेज टू फेल द टेस्ट केसेस असं, म्हणून मी जस्ट विचारलं. नाही, इन्व्होकेशन काउंटला पण तुम्ही जर इथे 0 मेन्शन केला एरर येतो का कुठे? नाही सर, नाही. मग आता एरर कुठेच येत नाही, एरर कुठे येत नाही. बट आता ते कसं होतं पहा, मेन त्याच यूज काय इन्व्होकेशन काउंटचा की मल्टिपल टाइम रन करण्यासाठी. मग त्याचा तुम्ही रॉंग वेने यूज करता त्याला, त्याचं मिनिंग असं झालं. ओके, सर मग इथे ही टेस्ट केस फेल होईल की स्किप होईल? फेल होणार नाही, त्याला कन्सिडरच नाही करत तो. टोटल टेस्ट रन 1 त्याला पण तो डिसेबल करून देईल त्या केसमध्ये. ओके,
जसा हा वाला जो टेस्ट केस नंबर 3 डिसेबल करतोय इनेबल इक्वल टू फॉल्स नंतर हा आपण टेस्ट केस त्याच्यामध्येच ऍड करू शकतो. कारण त्याचं मिनिंग काय झालं की त्याला रनच करायचं नाहीये, काउंट जो आहे त्याला 0 भेटतोय. जसं की फॉर लूपची तुम्ही रॉंग कंडिशन दिलात, फॉर लूप मध्ये एंटर करतो का तो? नाही. इथे पण तसंच होतंय. त्याचे कंडिशन सेट होते, त्याची व्हॅल्यू 0 सुरुवातीलाच ब्रेक होते, लूप मध्ये जात नाही. ठीक आहे, डिसेबल करून दे. येस सर, क्लिअर. ओके. हे झालं तुमचं स्मॉल कन्सेप्ट डिसेबल टेस्ट केस एक्झिक्युशन. यामध्ये मग सुरुवातीला क्लासच्या लेवलने डिसेबल केलं होतं आपण, त्याच्यानंतर सूट लेवल. नेक्स्ट टॉपिक पाहू आपण आता इथे, परत टॉपिक ग्रुपिंग ऑफ टेस्ट केसेस. काय असते पहा ग्रुपिंग. एखाद्या टेस्ट क्लासमध्ये ना मल्टिपल मॉडेलचे टेस्ट केस असू शकतात. जसं की कन्सिडर करा टेस्ट केस 1 तुमच्या प्रोफाईल मॉडेलचा आहे, तर तुम्ही ते मेन्शन करू शकतो ग्रुप्स इक्वल टू मॉडेल. ग्रुप्स इक्वल टू कोणत्या ग्रुपचा आहे तो? प्रोफाईल. कोणत्या मॉडेलचा आहे तो? प्रोफाईल मॉडेल. दोन टेस्ट केस तुमच्या प्रोफाईलचे आहेत. त्याच्यानंतर ग्रुप्स इक्वल टू लॉग इन वाला टेस्ट केस आहे, कन्सिडर करा लॉग इन वाला आहे. त्याच्यानंतर टेस्ट केस नंबर 4 आहे तुमचा विश लिस्ट. टोटल किती टेस्ट केस आहेत आपल्याकडे? 2, 4, 5. ओके, 5 टेस्ट केस. स्टार्टिंगचे 2 आहे तुमच्या प्रोफाईल वरती, शेवटचे 2 विशलिस्ट वरती आहेत, एक तुमचा लॉग इन. ओके, मग ह्यातले तुम्हाला सांगितलेले फक्त प्रोफाईल वाले टेस्ट केस तुम्हाला रन करायचे. तर कसं करणार पहा, हा जो क्लास आहे सूट मध्ये कन्वर्ट करा. ग्रुपिंग ऑफ टेस्ट केसेस. ओके, मग आता इथे तुम्हाला फिल्टर सेट करायचे की तो जो पर्टिक्युलर क्लासेस असतील तुमच्या टेस्टमध्ये, तुमच्या टेस्टमध्ये जेवढे पण क्लासेस असतील तर त्या क्लासेसमध्ये तुम्हाला फक्त त्या पर्टिक्युलर मॉडेलचे टेस्ट केस रन करायचे. त्याचे फिल्टर सेट करा टेस्ट ओपन झाल्याच्या नंतर आणि क्लासेस ओपन होण्याच्या अगोदर. ग्रुप्स ओपन क्लोज, त्याच्यामध्ये कोणाला रन करायचे तुम्हाला. याच्यामध्ये तुम्हाला इन्क्लूड आणि एक्सक्लूड कीवर्डचा यूज करून आपण इथे ग्रुपिंग करू शकतो. परत तुम्हाला जर फक्त प्रोफाईलचे रन करायचे असतील
मेन्शन करा तिथे कीवर्ड इन्क्लूड. कोणत्या मॉड्यूलचे टेस्ट केस रन करायचे तुम्हाला, जे तिथे आपण ग्रुप्स मध्ये मेन्शन केलं तेच नेम मेन्शन करणार आहे ते. प्रोफाईल. मग हे जे प्रोफाईल आहे प्रत्येक क्लासमध्ये जाऊन तो फक्त प्रोफाईल वाले टेस्ट केस तुम्हाला तो रन करून देईल. तिथे किती पण क्लास ऍड करा तुम्ही, 1 क्लास ऍड करा, 4 क्लास असू द्या, त्या क्लासेस मध्ये 50 क्लास असू द्या. रन करा सुटला तुमच्या. टेस्ट केस 1, टेस्ट केस 2. 1 मिनिट. ओके. तुम्हाला तुमची रिक्वायरमेंट होती की नाही, तुम्हाला फक्त प्रोफाईलचे टेस्ट केस रन करायचे म्हणून तुम्ही प्रोफाईल ऍड केला. जर तुम्हाला प्रोफाईल आणि विशलिस्ट दोघांचे जे ऍड करायचे असतील परत इथे इन्क्लूड करा. इन्क्लूड नेम इक्वल टू विशलिस्ट. प्रोफाईल आणि विशलिस्ट दोघांचे टेस्ट केस तो रन करून देईल. टोटल 4 टेस्ट केस पैकी 5 टेस्ट केस पैकी तुम्हाला 4 टेस्ट केस तो रन करून देईल. 1, 2, 3 ला स्किप करतो, 4, 5. ओके. सेम वे 2 वेळा इन्क्लूड यूज करण्यापेक्षा तुम्ही 1 वेळा एक्सक्लूड लॉग इन पण करू शकतो. एक्सक्लूड लॉग इन रन करा सुटला. रॉंग नेम मेन्शन केलं आपण ते लॉग इनचा EL तेच. ओके. 1, 2, 3 लॉग इन आहे. लॉग इनला सोडून तो बाकीचे सर्व टेस्ट तुम्हाला रन करून देतोय. तुम्हाला प्रोफाईलला सोडून बाकीचे सर्व रन करायचे असतील होतं वर्क. प्रोफाईलचे 2 टेस्ट केस आहेत, टेस्ट केस 1, टेस्ट केस 2. मग असे तुमच्याकडे मल्टिपल क्लासेस जर असतील सर्वांसाठी तो फिल्टर अप्लिकेबल राहील तुमचा. टेस्ट केस 1 आणि 2 तुमच्या प्रोफाईलचे आहे. सेमच टेस्ट केस आपण मेन्शन करूया. सूट मध्ये ऍड करा तुमच्या. एक्सक्लूड प्रोफाईल. प्रत्येक क्लासमध्ये प्रोफाईलचे सोडून 3 टेस्ट केस आहेत. टोटल तुमचे 6 टेस्ट केस तिथे रन झाले पाहिजेत. 3 टोटल 6 टेस्ट केस. ओके. हे जरा तुमचा परत स्मॉल टॉपिक ग्रुपिंग ऑफ टेस्ट केसेस. कोणाला काही डाऊट इथपर्यंत? हॅलो सर. येस. इन मल्टिपल टेस्ट केसेस जेव्हा रन करतो हे ग्रुपिंग युजफुल आहे. लाईक 1000 टेस्ट केसेस असतील तर त्या केसमध्ये पर्टिक्युलर आपल्याला एक स्पेसिफिक नंबर ऑफ टेस्ट केसेस आपल्याला रन करताना आपण हे यूज करणार. पण लाईक जसं मगाशी क्लासमध्ये आपण प्रोफाईल नेम सेट केलं तसं सगळ्याला प्रोफाईल जसं काही ग्रुपिंग नेम सेट करावं लागेल, राईट? येस, ते मॅन्डेटरी आहे जर तुम्हाला त्या बेने रन करायचे असतील तर. ओके. काय असतं की जेव्हा पण तुमचे मल्टिपल मॉडेल्स आहेत प्रत्येक मॉडेलसाठी एक वेगवेगळा टेस्ट सूट तुमचा क्रिएटेड राहतो. ओके. त्यासोबत एक मेन सूट मध्ये
एक टेस्ट मीन्स एक मॉडेल तुमचं. ओके, 10 मॉडेल दिले तर 10 टेस्ट असतील. तर त्यामध्ये तुम्हाला जर एखाद्या मॉड्यूलमध्ये जर काही असे स्पेसिफिक रन करायचे असेल करू शकतो. किंवा कम्प्लीट प्रोजेक्ट मध्ये पण तुम्हाला फक्त मला त्या पर्टिक्युलर मॉडेलचे टेस्ट केस रन करायचे ते पण करू शकतो. पण मग हे तुम्हाला प्रत्येक वेळा टेस्ट केसच्या तिथे मेन्शन करावं लागेल की हा जो टेस्ट केस आहे कोणत्या मॉड्यूलचा आहे. ओके, तिथे मेन्शन नाही केला तर मग हा वाला लॉजिक तुमचा वर्क होत नाही. ठीक आहे. आणि तुम्ही जसं म्हणणार की हे सर्व टेस्ट केसला कसं डिझाईन करणार, मग ते आपण थोडं डिसाईड करतोय की प्रत्येक टेस्ट केसला 1000 टेस्ट केसला जाऊन आपण थोडं सेट करतोय. जो पण स्क्रिप्ट डेव्हलपर आहे, जो पण तुमचा स्क्रिप्ट डेव्हलप करतोय त्याच केसमध्ये हे सर्व गोष्टी मेन्शन केल्या जातात. ओके, मग ते एका दिवसाचं काम नाहीये. एक एक टेस्ट केस जे डेव्हलप होत राहते प्रत्येक वेळा आपल्या स्क्रिप्ट आपल्या फ्रेमवर्कच्या रुल्स मध्येच आहे ते की जेव्हा पण तुम्ही टेस्ट केस डेव्हलप करताय तर कोणत्या मॉड्यूलचं आहे ते मेन्शन करा युझिंग ग्रुप्स कीवर्ड. क्लिअर? आता हो क्लिअर. अविनाश कोण बोलत होतं? मला हे म्हणायचं होतं की जसं मॅडम म्हटलं की आपल्याला ग्रुपिंग करावं लागेल आणि जर 1000 टेस्ट केसेस असतील तर सर मग ते 1000 टेस्ट केसेसना नावं द्यावं लागतील ना, म्हणजे त्यांना त्या ग्रुपचं नाव द्यावं लागेल. ते पण इम्पॉसिबलच होऊन जाईल. नाही हो, पण तसं आहे आपण थोडंच सर्वांना देत बसणार आपण एकटे. हो. आणि एक मॉडेलवरती एक टेस्ट केस थोडंच राहील का? मल्टिपल मॉडेल्स, हा मल्टिपल टेस्ट केस असतील प्रत्येक मॉडेलवरती. क्लिअर झालं का तुझा डाऊट नाही अजून? सर येस सर क्लिअर. हेलो सर. यस सर, एक मुझे क्वेश्चन था कि जैसा अभी 100 टेस्ट केसेस है उसमें से मुझे सिर्फ लाइक 5 टेस्ट केसेस रन करना है, तो उस केस में फिर एक ग्रुपिंग बेटर रहेगा या फिर इंक्लूड कीवर्ड यूज करना बेटर रहेगा? नहीं, आप इंक्लूड में ग्रुपिंग करो ना. तुम इंक्लूड अगर यूज करते हो तो क्लास को तो इंक्लूड नहीं कर सकते हम. ओके, हर एक टेस्ट केस को इंक्लूड करना पड़ेगा. हर एक टेस्ट केस को इंक्लूड करना पड़ेगा और जितने भी टेस्ट क्लासेस है उसके अंदर बाकी के टेस्ट क्लास को टेस्ट केसेस को एक्सक्लूड करना पड़ेगा. बेटर रहेगा आप ग्रुपिंग यूज करो वहाँ पे. तो फिर जो भी टेस्ट केस रन करना उसको फिर मतलब उसका नेमिंग करना पड़ेगा. अदरवाइज आप ऐसा एक नया सूट क्रिएट करो जो भी आपके क्लास का फर्स्ट क्लास आपके पास 20 टेस्ट क्लासेस है, हर एक टेस्ट क्लास में 5 टेस्ट केस है, तो नया सूट क्रिएट करके उसमें फर्स्ट वाला क्लास ऐड कर दो. ये सब करने से अच्छा है वही नए वाला सूट को रन करना पड़ेगा. ओके, मतलब न्यू सूट बना के उसके अंदर वो टेस्ट केसेस में ऐड कर लेने का. यस, जो भी 5 टेस्ट केस आपके स्टार्टिंग वाले वो एक क्लास में ऐड करके उसको रन कर दो. ओके ओके ओके, थँक्यू. अदरवाइज ग्रुपिंग भी कर सकते हो. थँक्यू सर. म्हणजे टेस्ट क्लासेस जेव्हा पण आपण लिहितो तर मेथडच्या पुढे नेहमी ग्रुप नेम लिहिणं इट्स गुड. म्हणजे जेव्हा मल्टिपल तुम्हाला जर तुमच्या प्रोजेक्ट मध्ये हा कन्सेप्ट युज करायचाच असेल की मला ग्रुप करून पण टेस्ट केस रन करायचे असेल तर सुरुवातीला रूल डिसाइड असतात ना तिथे की प्रत्येक फ्रेमवर्कचे की कोणते कोणते रूल फॉलो करायला पाहिजे. त्यामध्ये हा पण मॅन्डेटरी रूल राहील तुमचा. ओके ओके, तुमच्या रिक्वायरमेंट नुसार असेल ना तिथे. नाही तुम्हाला असं एक मॉड्यूलचे रनच करायचे नाहीत फ्युचरमध्ये कधी, मग ते मेन्शन करून पण काही प्रॉब्लेम नाही. मेन्शन करून काही यूज नाही आणि मेन्शन केला तर काही स्क्रिप्ट रन करण्यासाठी प्रॉब्लेम पण नाही काही. तुम्ही स्वतःहून पण मेन्शन करू शकतो जर रूल मध्ये नसेल तरी पण. ते मेन्शन केल्यामुळे काही दुसरं तुमचं कुठे फेल होतं का काही नाही. नाही सर, करेक्ट. ठीक आहे सर, ठीक. अजून काही डाऊट कोणाला ग्रुपिंग वरती? ग्रुपिंग तुम्ही इन्क्लूड यूज करून करू शकतो, एक्सक्लूड कोणताही करू शकतो. ओके, त्याच्यानंतर एक लास्ट कन्सेप्ट पाहू याच्यासाठी आपण पॅरलल एक्झिक्युशन काय असते. parallel 1,
दोन क्लासेस आहेत आपल्याकडे, टेस्ट क्लासेस. पहिला वाला क्लास काय म्हणते, पॅरलल वन, ज्यामध्ये आपण फेसबुक ऍप्लिकेशन ओपन करतोय, 5 सेकंदचा पॉज घेऊन ड्रायव्हर क्लोज करतोय. सेमनी दुसरा जो क्लास आहे, काइट ऍप्लिकेशन ओपन करतोय, त्यामध्ये पण 5 सेकंदचा पॉज घेऊन ब्राउझरला क्लोज करतोय. तर असे तुमचे 2 क्लासेस, मग त्यांना तुम्हाला रन करायचे. तुम्ही ऍड करा दोघांना पण. ओके, मग हे मॅन्डेटरी नाही, नेम चेंज करणं. तुम्ही जेव्हा हे सूट रन करणार आता, एक एक क्लास रन होतील. ग्रुपिंग 1 क्लास रन होईल, त्याच्यानंतर तो क्लोज झाल्याच्या नंतर ग्रुपिंग 2 क्लास एज्युकेशन ते स्टार्ट होऊन जाईल. रन करा. सॉरी, आपलं पॅरलल 1 क्लासेस पाहिजे. सर एक क्वेरी होती सर. सर सपोज हे या ग्रुपचे जे क्लासेस आहेत, म्हणजे या ग्रुपला बिलोंग करणारे सपोज प्रोफाईलला बाकीच्या म्हणजे मल्टिपल क्लासेस आहेत, ठीक आहे, क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3 तिन्हीमध्ये त्या ग्रुपचे आहेत, प्रोफाईल ग्रुपचे. तर त्या केसमध्ये मग सिक्वेन्स कसा राहील सर एक्झिक्युशनचा, म्हणजे जर आपण काही सेट केलं नसेल तर? नाही, एक क्लास आणि दुसरा क्लास इंडिपेंडेंट क्लासेस असतील, त्याच्यामुळे कोणते क्लास मागे पुढे केला तर फरक पडत नाही. कोणतेच क्लास, एक क्लास दुसऱ्यावरती डिपेंड करत असणारे टेस्ट केस आपण कधीच मेन्शन करत नाही. एका क्लासमध्ये जे मेथड्स आहेत, मेथड डिपेंडेंट असतात, क्लास डिपेंडेंट नसतील एकमेकांवर. ओके ओके ओके. मग हे जे सिक्वेन्स ऑफ एक्झिक्युशन जे मॅटर करतं ते फक्त क्लासमध्ये करतं, नॉट इन म्हणजे डिफरंट क्लासेसमध्ये नाही, त्या क्लासमधले फक्त टेस्ट केसेस. ओके ओके, थँक्यू. ओके, तुम्ही जेव्हा हे सूट रन करणार आहात, तर क्लासेस 1 by 1 रन होतील. पॅरलल 1 क्लास, ज्यामध्ये आपण फेसबुक ऍप्लिकेशन ओपन करतोय, 5 सेकंदचा पॉज घेऊन त्याला तो क्लोज करेल. त्याच्यानंतर तुम्ही दुसरा क्लास एज्युकेशन ते स्टार्ट होऊन जाईल.
होते दुसरा क्लास एक्झिक्युशन. परत हा पण तुमचा 5 सेकंडचा पॉज घेऊन ब्राउझर क्लोज करून देईल. ऍट द एंडला तुम्हाला रिझल्ट देऊन देईल पहा. ओके, पॅरलल 1, पॅरलल 2. बट तर तुमची रिक्वायरमेंट आहे की प्रत्येक जो क्लास आहे त्याला रन व्हायला 1 तास लागतंय. ओके, कन्सिडर करा प्रत्येक जो एक क्लास आहे तुमचा टेस्ट क्लास त्याला रन व्हायला 1 तास लागतंय. मग दोन्ही टेस्ट क्लासला कम्प्लीट होण्यासाठी किती वेळ लागले एक्झिक्युशन? 2 तास. तुम्हाला टीम लीडने सांगितलेलं आहे 1 तास 1 hour 15 minute 20 minute मध्ये तुम्हाला रिझल्ट द्यायचे. पॉसिबल आहे का मग सध्यासाठी सांगा? आहे का पॉसिबल? नो सर. नाही. ओके, कारण प्रत्येक क्लास 1 तास लागणार आहे त्याला वेळ. एक क्लासला 1 तास, दुसऱ्या क्लासला परत 1 तास, मग टोटल 2 तास लागतील आपल्याला. मग 2 तासाच्या अगोदर तर आपण कसं देणार रिझल्ट? बट तुमच्याकडे कन्सेप्ट आहे पॅरलल एक्झिक्युशन, तर ते युज करून आपण करू शकतो. तर पहा काय चेंज करावं लागेल पॅरलल एक्झिक्युशन साठी. मग तुम्हाला क्लासेस पॅरलल रन करायचे असतील तर 2 क्लासेस तुम्हाला पॅरलल रन करायचे असेल तर सूटच्या पुढे ते पॅरलल इक्वल टू क्लासेस मेन्शन करा. पॅरलल इक्वल टू क्लास. मग तुमच्या टेस्ट मध्ये पॅरलल इक्वल टू क्लासेस मेन्शन केला. त्याचं मिनिंग असेल की तुमच्या क्लासेस मध्ये जे पण क्लास आहेत सर्व पॅरलली रन होतील आता. ओके, दोन्ही पण क्लासेस एक्झिक्युशन एकदा स्टार्ट होऊन जाईल. रन करा. मग तुमचे 2 ब्राउझर ओपन झालेले आहेत. ओके, दोघांचं पण एक्झिक्युशन चालू झालेलं आहे. 5 मिनिटं 5 सेकंडचा वेट करून दोघांचं पण एक्झिक्युशन कम्प्लीट होऊन जाईल. मग आता अशा केसमध्ये तुमचा पहिल्या क्लासला जर 1 तास लागतो, दुसऱ्या क्लासला पण 1 तास, मग दोघांचं पण एक्झिक्युशन होऊन 1 तासात भेटेल का नाही रिझल्ट? येस. ओके, मग तुमची जर तशी रिक्वायरमेंट असेल की तुमच्याकडे 2-3 क्लासेस आहेत, सर्वांना एकत्रित रन करायचंय तर ते सर्व क्लासेस तुम्ही ऍड करा. आणि इथे मॅन्डेटरी नाही की 2च क्लास राहायला पाहिजे. 10 असतील तरी 10 पण पॅरलली रन होतील. ओके, पण आपण रिअल टाइम मध्ये क्लासेसला पॅरलली रन करत नाही, तर आपण काय करतो? टेस्टला पॅरलली रन करतो. ओके, मग हे रिमूव्ह करा इथून. फक्त एक ऍडिशनल नॉलेजसाठी बघितलं होतं आपण की क्लासला पण पॅरलली रन करतोय, बट क्लासला पॅरलली रन न करता आपण काय करणार आहोत? मल्टिपल टेस्ट क्रिएट करणार. एक मॉड्यूलसाठी एक टेस्ट. मग तुम्हाला जर 2 मॉड्यूलचे रिझल्ट कमीत कमी टाइम मध्ये पाहिजे असेल, जसं की आपण टेस्ट 1 मध्ये एक क्लास ऍड करूया पॅरलल 1, टेस्ट 2 मध्ये तुम्ही दुसरा क्लास ऍड करा पॅरलल 2. जेव्हा तुम्ही 2 टेस्ट क्रिएट केल्यात आणि पॅरलल नावाचा कोणता तिथे कन्सेप्ट युज केलेला नाही, मग टेस्ट 1 अगोदर कम्प्लीट होईल तुमचा. टेस्ट 1 चं एक्झिक्युशन कम्प्लीट झाला लगेच तुमच्या टेस्ट 2 चं एक्झिक्युशन तिथे चालू होऊन जाईल. रन करून पहा. तुमचा फेसबुक ओपन झाला. 5 सेकंद नंतर त्याला क्लोज करून तुमचा दुसरा क्लासचं एक्झिक्युशन स्टार्ट करेल. दुसरा टेस्टचा तो एक्झिक्युशन स्टार्ट करेल. ते 5 सेकंद पॉज करून त्याला पण तो क्लोज करून देईल. पण आता आपण 2 टेस्टला सेपरेट रन करतोय, सिक्वेन्शियली रन करतोय 1 by 1. ओके, पण दोन्ही टेस्टला तुम्ही एकत्रित रन करू शकतो. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? इथे कीवर्ड कॉल करा पॅरलल इक्वल टू टेस्ट. ओके, रन करा. मग जे पण तुमचे 2 टेस्ट आहेत सर्व एकत्रित रन होतील. होतंय. मग तुमचे जर 2 मॉड्यूल असतील, एक मॉड्यूल आहे तुमचा लॉग इन, दुसरा आहे फंड रिलेटेड, दोघांना एकत्रित रन करायचं असेल तर करू शकतो. त्या केसमध्ये 2 वेगवेगळे टेस्ट क्रिएट करा. लॉग इन, फंड, इथे सिम्पली पॅरलल इक्वल टू टेस्ट ऍड करून द्या.
दोन्ही पण टेस्ट एक्झिक्युशन एकाच वेळेस चालू होतील. मग त्या टेस्ट मध्ये किती पण क्लासेस राहू द्या, मग 1 by 1 तिथे एक्झिक्युशन चालू राहील तुमचं. ओके, मग टेस्ट 1 मध्ये जेवढे क्लास आहेत, एक झाल्याच्या नंतर दुसरा, दुसऱ्याच्या नंतर तिसरा तिथे रन होते. ओके, मग प्रिव्हियसली जे आपण मेन्शन केलं पॅरलल इक्वल टू क्लासेस, जर एखादा क्लास असेल तुमच्याकडे त्यामध्ये खूप सारे टेस्ट आहेत, फक्त सध्यासाठी तुम्हाला रन करून पाहायचंय तर पॅरलल इक्वल टू क्लासेस युज करणार. पण रिअल टाइम मध्ये पॅरलल इक्वल टू क्लासेस आपण युज करत नाही. आपले जे सूट मध्ये जे मल्टिपल टेस्ट असतील, जर 2-3 टेस्ट आहेत 2-3 मॉड्यूलसाठी सर्व एकत्रित रन करायचे तुम्हाला, त्या केसमध्ये पॅरलल इक्वल टू टेस्ट मेन्शन करा. मग तुमची जे पण 2-3 टेस्ट आहेत एकत्रित रन होतील. ओके, मल्टिपल मॉड्यूलचं एक्झिक्युशन आपण एकाच वेळा स्टार्ट करू शकतो आणि कमीत कमी टाइम मध्ये तुम्हाला रिपोर्ट पण भेटून जाईल. पण असं पण 10 टेस्ट एकत्रित रन नाही करणार, त्यामुळे डेटा लॉस व्हायचे चान्सेस राहतात. बस असे 2-3 वगैरे करू शकतो एखाद्या केसमध्ये. ठीक आहे, डिफरंट क्लासच्याच पाहिजेत का सर, का सेम क्लासच्या? सेम क्लासचा पण घेऊ शकतो, डिफरंटचे पण घेऊ शकतो. बट सध्यासाठी सेम क्लासचा घेऊन इथे काही युज आहे का ह्या केसमध्ये? नाही. पण उद्याला आपण सेम क्लासचे घेणार आहोत, कारण आपल्याला कम्पॅटेबिलिटी टेस्टिंग परफॉर्म करायचंय. तर सेम क्लासचा युज करून आपण मल्टिपल टेस्ट क्रिएट करू शकतो आणि प्रत्येक क्लासला वेगवेगळे इनपुट देऊ शकतो आपण. ओके, मग हे झालं तुमचं पॅरलल एक्झिक्युशन. जेव्हा पण तुमच्याकडे मल्टिपल टेस्ट क्लासेस आहेत आणि त्यांना तुम्ही मल्टिपल टेस्ट मध्ये ऍड केलेलं आहे, हे जर मल्टिपल टेस्ट एकत्रित रन करायचे असतील तुम्हाला, तर पॅरलल इक्वल टू टेस्ट कीवर्डचं तुम्ही तिथे युज करू शकतो. इथे 2 टेस्ट आहेत, अजून जर 1-2 असते ते पण टेस्ट तुमचे एकत्रित रन झाले असते. ओके, हे झालं तुमचं स्मॉल कॉन्सेप्ट पॅरलल एक्झिक्युशन. त्यावर काही डाऊट कोणाला? सर इफ टेस्ट 1 फेल तो टेस्ट 2 एग्जीक्यूट होगा क्या? टेस्ट 1 क्या फेल हुआ तो? टेस्ट 1, हाँ. टेस्ट 1 का टेस्ट 2 से कोई रिलेशन नहीं है. टेस्ट 1 पास हुआ तो भी सेकंड वाला एग्जीक्यूट होगा, फेल हुआ तो भी सेकंड वाला होगा. जैसे कि आपके एक टेस्ट क्लास में 5 टेस्ट से फर्स्ट वाला फेल होता है, सेकंड वाला एग्जीक्यूट होता है कि नहीं आरती? होता है. वो यहाँ पे भी वही सीक्वेंस रहेगा, वही रूल रहेगा. फर्स्ट वाला टेस्ट फेल हुआ, पास हुआ, उससे सेकंड वाला टेस्ट से कोई रिलेशन नहीं रहेगा. ओके, दोनों इंडिपेंडेंट रहेंगे, 1 by 1 रन होंगे. अगर पैरेलल मेंशन किया तो पैरेलल रन होंगे, दोनों का अलग रिपोर्ट आपको मिलेगा रिजल्ट में. ओके. अजून काही क्वेश्चन्स कोणाला? सर आणि फेल टेस्ट केसेस साठी याच्यामध्ये फेल टेस्ट सूट 2 क्रिएट होतील की एकच क्रिएट होईल? एकच भेटेल, पूर्ण सूट साठी एकच भेटेल. तो जेव्हा एक एक्झिक्युशन केलं तर एकच भेटेल तुम्हाला, वेगवेगळं भेटणार नाही. कारण कम्प्लीट सूटला तो एकच फाईल कन्सिडर करतो ना. जे फेल डॉट एक्सएमएल फाईल तुमच्या टेस्ट साठी भेटत नाही तर तो सूट साठी भेटते. मग सूट मध्ये एक टेस्ट असो मल्टिपल टेस्ट असो त्याच्यात फरक पडत नाही. ओके सर, आपण जेव्हा टेस्ट सेपरेटली रन करू तेव्हा समजा आपण ड्रायव्हर डॉट क्लोज मेन्शन नसेल केलं तर काय होणार? तो ब्राउझर ऍज इट इज राहील तुमचं, तो क्लोज नाही होणार आणि दुसऱ्या क्लासला दुसरा इन्स्टन्स ओपन होऊन जाईल तो. ओके, येस, कारण त्या क्लासचं एक्झिक्युशन कम्प्लीट झाला, त्या इन्स्टन्सला तो विसरून जाईल. तुमच्या दुसऱ्या क्लासमध्ये जे तुम्ही ऍक्शन परफॉर्म करताय ते तिथे एक्झिक्यूट होतील. जसं की दुसऱ्या क्लासमध्ये परत तुम्ही ब्राउझर ओपन करताय, मग दोन्ही वेगवेगळे इन्स्टन्स ओपन होतील. तुम्ही पहिला वेळेला क्लोज केलात नाही केलात तो ऍज इट इज राहील तिथे. ओके, क्लोज करणं असं मॅन्डेटरी नाहीये ना? नाही. ओके, थँक्यू सर. अजून काही क्वेश्चन्स कोणाला? ओके, मग आजच्या सेशन मध्ये आपण बघलो टेस्ट केस एक्झिक्युशन डिसेबल कसं करणार आपण युजिंग इनेबल इक्वल टू फॉल्स कीवर्ड क्लासच्या लेवलनी आणि सूटच्या लेवलनी एक्सक्लूड आणि इन्क्लूड कीवर्डचा यूज करून पण डिसेबल करू शकतो. त्याच्यानंतर सेकंड कन्सेप्ट बघलो की एखाद्या क्लासमध्ये मल्टिपल मॉड्यूलचे टेस्ट केस आहेत त्यांना तुम्ही ग्रुप कीवर्डचा यूज करून मॉड्यूल नेम मेन्शन करा आणि सूट लेवलनी कोणत्या मॉड्यूलचे टेस्ट केस रन करायचे त्याच्यासाठी आपण तिथे ग्रुप क्रिएट करू शकतो. सेम वेनी तुम्ही मल्टिपल टेस्ट आहेत त्यांना एकत्रित पॅरलली रन करू शकतो युजिंग पॅरलल इक्वल टू टेस्ट ऍट्रिब्यूट फॉर कीवर्ड.
ओके, प्रॅक्टिस करा हे सर्व एक्झाम्पल्स. उद्याला आपलं टेस्टिंगचे टॉपिक तिथे कम्प्लीट होऊन जाईल. ठीक आहे. काईट जोरदाचं लॉग इन आणि पासवर्ड दिलेलं ना सर, ते सध्या घेत Work नाही. होतं का? हो, वर्क होत नाही. मी सरांना विचारतो आता, कारण आपल्याला लागणार आहे ते उद्याला परवाला, ते चेंज करून घेतो. मी ते करून पाहिलं सर, ते घेत नाही आणि कॅप्चर होतं ते.